शिंदे गटामध्ये तिकीट मिळवण्यासाठी 20-20 कोटींची मागणी होते। तसेच शिंदे 2 नंबरची कामं करणाऱ्यांचे मुख्यमंत्री असे गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेत। तर शिंदेंची प्रतिमा खराब करण्यासाठी हाके आरोप करतायत असा प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे। शिवसेना फक्त झेंडे लावायला, शिवसेना फक्त गमजा गळ्यात घालायला, शिवसेना फक्त दसरा मेळाव्याला गर्दी करून त्या दसरा मेळाव्याला तिथं जायला, पण आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का, काय चाललंय राव हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बद्दल वक्तव्य करताना, भाष्य करताना थोडं जबाबदारीने त्यांच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीने केलं पाहिजे। ओबीसी समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आज अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे। सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, टेंडरवाल्यांना आणि 2 नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे यांना काय सामाजिक न्यायाची डेफिनेशनच माहित नाही। या लोकांना कशात प्रतिनिधित्व नाही मराठ्यांचं। रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे। एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका, रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही, हे संविधानाला अपेक्षित नाही। कसलेही तथ्य नसणारे हे आरोप आहेत। मुख्यमंत्री महोदयांची सगळ्या समाजामध्ये महाराष्ट्रातली जी प्रतिमा तयार झालेली आहे तिला गालबोट लावण्यासाठी, ती प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक श्री हाके असे आरोप करतायत। महाराष्ट्र म्हणलं की काय डोळ्यासमोर येतं? मराठा तितुका मिळवावा, मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी दलित भटका संपवावा, हे धोरण या मुख्यमंत्र्याचं आहे, हे धोरण विरोधी पक्षांचं आहे। लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला की या महाराष्ट्रातल्या 60% लोकांच्या बाबतीमध्ये अरे तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव तुम्ही। मराठा समाज असेल, इतर कुठल्या प्रवर्गातील समाज असतील, यांना कुणालाही आपण अस्तित्वात आज त्यांच्या ताटात जे आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न सरकार बिलकुल करणार नाही। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाके सर करतायत, त्यांनी हा थांबवला पाहिजे।